हाय हेलो बच्चों, कैसा चल रहा है? लॉकडाउन आपका क्या बहुत बोर हो रहा है घर पे? होणारच आहे आता. थोडाफार प्रमाणामध्ये बोर तर नक्कीच होणार. होणार की नाही? असू द्या, जाऊ द्या. आता आपण सीईटी मधला क्रॅश कोर्स मधला डी आणि एफ ब्लॉक चॅप्टर पाहतोय. ओके सर, पाहतोय ना हे डी एफ ब्लॉक कुठपर्यंत आला होता बघा जरा. डी एफ ब्लॉक कोणकोणत्या पॉइंट पर्यंत आलेला आहे, काय काय घ्यायचंय आपल्याला त्याच्यामध्ये, आपल्याला याच्यामध्ये पाहायचंय किंवा आपण कुठपर्यंत घेतला होता ते जरा आठवा. पाठीमागचं लेक्चर थोडस तुम्ही पाहिलं असेल रेग्युलरली, टोटल लेक्चर, तर लक्षात येईल तुमच्या. बरोबर. आता काय काय जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट, किंवा आपण त्यालाच कोणता ब्लॉक म्हटलंय? डी ब्लॉक. बरोबर. जनरल कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत डी ब्लॉकच्या, कोणकोणते असणार आहेत ते आपल्याला स्टडी करायचे. त्याच्यामधले पहिले असणार आहे बघा, ट्रान्झिशन मेटलच्या किंवा डी ब्लॉक एलिमेंटच्या जनरल कॅरेक्टरिस्टिक. जनरली दोज कॅरेक्टरिस्टिक शोज द डी ब्लॉक एलिमेंट. येते लक्षामध्ये? अरे याच्यामध्ये मोस्ट ऑफ द ट्रान्झिशन एलिमेंट, टी चा अर्थ काय दिला मी तर? ट्रान्झिशन एलिमेंट एक्झिबिट मेटॅलिक प्रॉपर्टी सच ॲज मेलेबिलिटी, डक्टिलिटी, लस्टरस असणार आहेत. ज्या ज्या मेटलच्या जनरल प्रॉपर्टीज असणार आहेत त्या त्या प्रॉपर्टीज कोण शोज करणार आहे? डी ब्लॉक एलिमेंट, किंवा आपण त्याला काय म्हणतोय? ट्रान्झिशन. आपण जनरली तुम्ही जर प्रोडक्ट टेबल स्टडी केलं असेल तर डी ब्लॉक एलिमेंट सगळेच कोण असणार आहे? आता मेटल का नॉन मेटल? मेटल आहेत. मग मेटलच्या प्रॉपर्टी माहिती आहेत. ओके, त्या सगळ्या प्रॉपर्टीज इथे शोज होणार आहेत. ओके, त्यानंतर सिन्स बोथ n-1 d and ns electron take part in metallic bonding in the transition metal. की ट्रान्झिशन मेटल मध्ये डी इलेक्ट्रॉन n-1 d and ns इलेक्ट्रॉन. n तर आपल्याला माहिती आहे, n इज इक्वल टू काय असणार आहे? सेल नंबर. n इज इक्वल टू सेल नंबर. हा जे असणार आहेत n- हे काय कशामध्ये येणार आहेत? मेटॅलिक बॉन्डिंग तयार करण्यासाठी आपल्याला याचं काय होणार आहे? यूज होणार. In the transition metal ऊपर वाला, they are good conductors of heat and electricity. ट्रान्झिशन मेटल तर आपण पाहतो काय? गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. गुड आहे, कंडक्ट करने वाले हैं. इन द ट्रान्झिशन मेटल n-1 d and ns electrons are nearly the same energy level. दोन्हीची एनर्जी लेवल सेम आहे. अबाउट प्रिन्सिपल बघा जरा, समजेल तुम्हाला त्याच्यामध्ये. काय या दोघांचे जसं इथे काय असणार आहे? 3D आणि ते कोण असणार आहे? 4s. या दोघांची एनर्जी लेवल सेम असणार आहे. का सेम असणार? आपल्याला माहिती आहे एस साठी व्हॅल्यू किती घेता तुम्ही? 0. sp p साठी काय घेता? 1. त्यानंतर काय असणार आहे? SPD, डी साठी काय असणार आहे? तर या दोघांची बेरीज जर बघितली तर किती असणार बोला? इथे असणार आहे 3 + 2 इज इक्वल टू काय असणार? 5 आणि 4 प्लस काय असणार आहे? 0 इज इक्वल टू 4. म्हणजे इतका डिफरन्स नाही, जवळ जवळ त्या दोघांची एनर्जी लेवल कसे असणार आहे? सेम असणार आहे इन द ट्रान्झिशन. अँड मोस्ट ऑफ दोज इलेक्ट्रॉन टेक पार्ट इन द केमिकल बॉन्डिंग. मग कोणते इलेक्ट्रॉन केमिकल बॉन्डिंग मध्ये येतात? एक तर डी ऑर्बिटल्स मधले डी ऑर्बिटल्स अँड एस ऑर्बिटल्स हे दोन्ही पण इलेक्ट्रॉन्स कशामध्ये पार्ट घेणार आहे? टेक पार्ट इन द केमिकल बॉन्डिंग.
chemical bonding. Hence they exhibit, पुढे काय आहे, they exhibit the variable oxidation state. Oxidation state च्या पॉइंट मध्ये आपण पाहणार की how to variable the oxidation state of a transition metal. की ट्रान्झिशन मेटलची ऑक्सिडेशन स्टेट का व्हेरिएबल असणार आहे, काय रिझन असणार आहे ते ऑक्सिडेशन स्टेट मध्ये पाहणार. पण इथे एवढंच लक्षात ठेवायचं, दे आर व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. दिमाग में आया कि नहीं आया? खुद का दिमाग यूज करके थोड़ा सा चलो. मेरा दिमाग यूज करने से कुछ नहीं होगा. होगा क्या? नहीं होगा. इसीलिए तो बोल रहा हूं खुद का दिमाग यूज करो, थोड़ा कॉन्सेंट्रेट होके चलो. इसके ऊपर कौन सा सीईटी के लिए सवाल आएगा वो भी मैं आपको बता दूंगा. हमेशा टेंशन मत लेना. टेंशन घ्यायचं काय कारण आहे का? नाही. कोणताही प्रश्न असू दे. In most of the cation of the transition metal there are unpaired electrons. बघा की जेवढे कॅटायन्स असणार आहेत त्याच्यामध्ये कोणते इलेक्ट्रॉन्स असणार आहेत? अनपेड इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असणार आहेत. मग या अनपेड इलेक्ट्रॉन्स वरून आपण एक पुढे प्रॉपर्टी स्टडी करणार आहेत, मैग्नेटिक प्रॉपर्टीज. कशाचे? वेरी इंपॉर्टेंट रहेगा मैग्नेटिक. और इसके ऊपर भी सवाल आता है मैग्नेटिक प्रॉपर्टी के ऊपर, और आगे जाके ले लेंगे. द ट्रांजिशन मेटल फ्रॉम लार्जर नंबर ऑफ कॉम्प्लेक्स. जेवढे ट्रांजिशन मेटल असणार आहेत ते लार्जर नंबर ऑफ कॉम्प्लेक्स तयार करतील. ट्रांजिशन मेटल अँड देअर कंपाउंड हॅव कॅटॅलिटिक प्रॉपर्टी. जसं आता तुम्ही पाहिलं हायड्रोजन साठी काय, हायड्रोजनेशन साठी प्लॅटिनम वापरता, निकेल वापरता. त्यानंतर काय असणार आहे, कोणतं वापरता? निकेल, प्लॅटिनम, कोबाल्ट पण वापरता, पॅलाडियम वापरता, पेडी वापरता इथे. ओके. त्यानंतर MnO4 वापरता कॅटलिस्ट म्हणून. त्यानंतर काय वापरता? MnO2 वापरता. हे सगळे काय असणार आहे? ट्रांजिशन मेटल अँड ट्रांजिशन मेटल कंपाउंड शोज द कॅटॅलिटिक प्रॉपर्टी आणि कॅटलिस्ट यूज फॉर द, माहिती आहे तुम्हाला त्याचं का नाही माहिती? बघा आता, बघा कॅटॅलिस्टचा यूज काय आहे तुम्हाला माहिती आहे, ते सांगण्याची काही जरूरत नाही. ट्रांजिशन मेटल फॉर्म ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाउंड. इथं डिफरंट टाइपचे ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाउंड पण ट्रांजिशन मेटल तयार करतात. डेन्सिटीज ऑफ डी ब्लॉक एलिमेंट्स आर रिलेटिव्हली हायर ॲज कम्पेअर टू द एस ब्लॉक एलिमेंट. एस ब्लॉक एलिमेंट पेक्षा डी ब्लॉक एलिमेंटची डेन्सिटी ज्यादा असणार आहे. का ज्यादा आहे त्याचं रिझन पण दिलं, ड्यू टू इंक्रीजेस द न्यूक्लियर चार्ज. यहाँ पे क्या होगा? न्यूक्लियर चार्ज इंक्रीज जितना होगा उतनी एटॉमिक साइज कम हो जाएगी. इतना तो पता है कि नहीं पता? माहिती की नाही थोडंफार? तुम्ही पिरियडिक टेबल स्टडी केला असेल तर लक्षात आलं असेल, न्यूक्लियर चार्ज इन्क्रीज झाला तर एटॉमिक साइज डिक्रीज होना. उतना पता है कि नहीं पता? पता है. चलो ओके. देन आगे इंक्रीजेस एंड देन नेक्स्ट इन जनरल आयोनाइजेशन एंथैल्पी. यहाँ पे आई चा अर्थ लक्षात. जनरल आयोनाइजेशन एंथैल्पी ऑफ थर्ड सीरीज इंक्रीजेस with increases atomic number. मी आधी सांगितलं होतं 3D सिरीज आपल्याला इम्पॉर्टंट आहे. 3D सिरीज इम्पॉर्टंट आहे. increases of atomic number and decreases of size. साइज डिक्रीज हो जाएगी. इतना दिमाग में आया कि नहीं आया? लिखो, लिख दो पूरा, स्क्रीनशॉट लगा के नोट्स बना दो. पहले आपके पास नोट्स है तो अच्छा हो जाए. देखो अभी नया पॉइंट देखना है हमको. बघा आता नवीन पॉइंट आपण पाहतोय. कोणता? अगोदरचा झाला जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ. कोणाचे जनरल कॅरेक्टरिस्टिक्स बोला? कोणाच्या पाहिल्या? ट्रान्झिशन मेटल किंवा डी ब्लॉकच्या पाहिल्या. बरोबर. आता आपल्याला पुढचा पॉइंट पाहायचा आहे. तो पॉइंट असणार आहे जनरल ट्रेंड्स इन प्रॉपर्टीज ऑफ फर्स्ट रो एलिमेंट्स. कोणता पाहणार? प्रॉपर्टीज ऑफ फर्स्ट रो एलिमेंट. आता फर्स्ट रो यानी कौन सी सीरीज देखनी है हमको? कोणती सीरीज पाहिजे आपल्याला?
3D सीरीज देखना है। कौन सी सीरीज देखना है? 3D सीरीज। कौन सा? मैंने अभी पीछे भी बताया था, इसको याद कैसा करना है, सांगितलं होतं ना। हे लक्षात कसं ठेवायचं? एक लाइन दिया था मैंने आपको, लिख के दिया था, उसी के हिसाब से इसको याद रखना है। स्कटी वक्रमण फैकोनी कजाय। याद हुआ? एक बार पीछे जाके देखो, लास्ट वाला फर्स्ट वाला लेक्चर देखा तो समझ में आएगा। मेटेलिक, इसमें फर्स्ट वाला जो भी जनरल ट्रेंड है वही ट्रेंड हमको पहले देखना है। कौन सा ट्रेंड देखना है बोलो? मेटेलिक कैरेक्टर। कौन सा देखना है? मेटेलिक कैरेक्टर। तो क्या है मेटेलिक कैरेक्टर्स? डी ब्लॉक एलिमेंट का और ट्रांजिशन एलिमेंट का थोड़ा सा खुद का दिमाग यूज करके चलना, क्योंकि इसके ऊपर से तुमको सवाल आने का चांस तो बन जाएगा। याच्यावरती सेटीला प्रश्न येण्याचा चान्स आहे, त्यामुळे थोडासा याला लक्षात ठेवायचं आहे। काय सांगितलंय? ऑल द ट्रांजिशन एलिमेंट्स आर मेटल। इतना तो पता है, पीछे भी मैंने बोला था कि सगळे ट्रांजिशन एलिमेंट किंवा डी ब्लॉक एलिमेंट, काय म्हणतो आपण? डी ब्लॉक एलिमेंट किंवा आपण त्याला काय म्हणतो? ट्रांजिशन एलिमेंट। ट्रांजिशन एलिमेंट्स क्या असणार आहेत? मेटल्स। इतना याद रखना। डी ब्लॉक एलिमेंट और ट्रांजिशन एलिमेंट को टोटली मेटल में चले जाते हैं, टोटल मेटल में आहेत, हे लक्षात ठेवा। विथ ऑल मेटल्स एंड एक्झिबिट ऑल द प्रॉपर्टीज विच आर कॅरेक्टर्स ऑफ मेटल। आता सगळेच जर मेटल असतील तर कोणाचे कॅरेक्टर्स दाखवतील? मेटलचे दाखवतील ना। The metallic characters of transition element may be attributed to their low ionization enthalpy. इथे जर आयोनायझेशन एन्थाल्पी जर घेतले, काय असणार आहे? आयोनायझेशन एन्थाल्पी कशी असणार आहे? लो। हा खूप मोठा फॅक्टर असणार आहे, हे आपल्याला पाहायचे पुढे गेल्यानंतर। आपण आयोनायझेशन एन्थाल्पी बघा काय म्हणतोय? मेटॅलिक कॅरेक्टर्स ऑफ ट्रांजिशन एलिमेंट मे बी एट्रिब्यूटेड टू देयर लो आयोनाइजेशन एंथैल्पी एंड द प्रेजेंस ऑफ सेवरल वैकेंट ऑर्बिटल। याद रखना, यहाँ पे ए भी लाइन बहुत इंपॉर्टेंट है, क्योंकि इसके ऊपर भी सवाल बन जाता है। क्या? वैकेंट ऑर्बिटल इन देयर आउटर मोस्ट सेल, जो भी लास्ट वाले सेल होगी उसमें क्या प्रेजेंस है? वैकेंट ऑर्बिटल आपको देखने को मिलेगा। इसी के हिसाब से द हार्डनेस ऑफ दोज मेटल्स इंडिकेट द प्रेजेंस ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड। आता जर बघितलं आपण काय सांगतो, मेटल जर घेतलं तर मेटल काय म्हणणार आहे? हार्ड असणार आहे। जनरली मेटल कसे असतात आहेत? लोखंड बघा हार्ड आहे की नाही? हार्ड असतात। हार्ड असण्यामागचं रिझन त्यांनी सांगितलंय, द हार्डनेस ऑफ दोज मेटल इंडिकेट द प्रेझेन्स ऑफ विच टाइप ऑफ बॉन्डिंग? कोव्हॅलेंट। पण आपण काय सांगतो? मेटॅलिक बॉन्डिंग। ती मेटॅलिक बॉन्डिंग सुद्धा कशी तयार होणार आहे? कोव्हॅलेंटली असणार आहे। मेटल मेटल बॉन्डिंग तयार होते म्हणून आपण त्याला मेटॅलिक, पण ज्यावेळेस इलेक्ट्रॉन्स शेअरिंग होणार त्यावेळेस आपल्याला माहिती आहे कोणता बॉन्ड तयार होणार? कोव्हॅलेंट। पण तो मेटल मेटल मध्ये इलेक्ट्रॉनची शेयरिंग झाली म्हणून अपन त्याला काय म्हणतो? मेटॅलिक बॉन्डिंग। दिमाग में रखना। मगर वो मेटॅलिक बॉन्ड ही कौन सा रहेगा? कोवैलेंट, क्योंकि इलेक्ट्रॉन की शेयरिंग ही होती है यहाँ in them it is possible due to the presence of, याद यही भी याद है। एक कोवैलेंट बॉन्डिंग क्यों पॉसिबल है? क्योंकि इसमें अनपेयर्ड इलेक्ट्रॉन प्रेजेंस है। तो एक का एक इलेक्ट्रॉन और दूसरे का इलेक्ट्रॉन करके एक शेयरिंग होगा। दोनों के पास एक एक इलेक्ट्रॉन है, तो बॉन्ड बनाने के लिए कितने इलेक्ट्रॉन की जरूरत होती है? 2 इलेक्ट्रॉन की जरूरत होती है, इतना तो पता है। तो दोनों इलेक्ट्रॉन शेयर हो जाए तो कौन सा बॉन्ड बन जाएगा? कोवैलेंट बॉन्ड बन जाएगा। इसीलिए तो बोला है
The d orbital containing unpaired electron may overlap to form covalent bond. याद हुआ कि अनपेड इलेक्ट्रॉन्स ओव्हरलॅपिंग होणार. जसं हा एक अनपेड इलेक्ट्रॉन्स याच्यामध्ये असणार आहे या ऑर्बिटल मध्ये, हा दुसऱ्या ऑर्बिटल मध्ये एक इलेक्ट्रॉन्स आहे. आता इथे काय झालं, शेअरिंग ऑफ. बघा क्या म्हणतोय, अनपेड इलेक्ट्रॉन में भी ओवरलैपिंग हो गई. यहाँ पे क्या हो गए, ओवरलैपिंग हो गई. तो क्या बन रहा है, कोवलेंट बॉन्ड. याद हुआ, यहां तक समझ में आ रहा है कि नहीं आ रहा. फिर से देखो, metallic character, all the transition elements are metals and exhibit all the properties which are characters of metal. The metallic characters of transition element may be attributed to their low ionization and the presence of several vacant d orbital. कौन सा orbital? Vacant d orbitals, their outermost shell. Okay, the hardness of those metal indicate the presence of covalent bonding. आपण पाहतो हार्ड मेटल कसे असणार आहेत, हार्डनेस सेव्हरल indicate the presence of covalent bond in them. It is possible due to the presence of a unpaired electron in them. याद हुआ, अनपेड इलेक्ट्रॉन के बिना कौन सा बॉन्ड नहीं बनता, कोवलेंट बॉन्ड नहीं बनता. समझ में आया. कोवलेंट बॉन्ड बनाने के लिए तो अनपेड इलेक्ट्रॉन चाहिए ही चाहिए, पाहिजेच, त्याच्याशिवाय तयार होऊ शकत नाही. अँड द डी ऑर्बिटल कंटेनिंग अनपेड इलेक्ट्रॉन मे ओवरलैप टू फॉर्म कोवलेंट बॉन्ड्स. यहां तक याद हुआ. ये लिखो एक बार, या तो स्क्रीनशॉट ले लो, बाद में आगे का देखेंगे. ओके, ले लिया स्क्रीनशॉट, कर दो क्लीन. ओके चलो. ओके, क्या चला था यहाँ पे, अनपेड इलेक्ट्रॉन बहुत इंपॉर्टेंट है, बहुत इंपॉर्टेंट. अभी हार्डनेस देखना है तो अनपेड इलेक्ट्रॉन काउंट करना पड़ता. इलेक्ट्रॉन, अनपेड इलेक्ट्रॉन खूप इंपॉर्टंट आहे. आता आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितले, स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, Mn, त्यानंतर Ft, Co, त्यानंतर निकेल, Cu आणि Z. आता इथे जर बघितलं तर काय असणार आहे, 4s2 3d1 आहे. इथे जर घेतलं तर काय असणार आहे, 4s2 3d2 असणार आहे. इथे जर घेतलं तर काय असणार आहे, 4s2 3d3 असणार आहे. इथे जर घेतलं तर 4s1 3d5. याद हुआ कि नहीं हुआ, 3d5. यहाँ पे देखो Mn में क्या है, 4s2 3d5. यहाँ पे देखो 4s2 3d6. यहाँ पे देखो क्या है, 4s2 3d7. यहाँ पे 4s2 3d8. यहाँ पे देखो 4s1 फिर से 3d10 और यहाँ पे देखो 4s2 3d10. तो पहला कौन सा ऑर्बिटल है, चलो s ऑर्बिटल, और दूसरा कौन सा है, यहाँ पे d ऑर्बिटल है. ओके, याद रखो. यहाँ पे होगा क्या, अभी देखना है. ये तो बहुत मजा आने वाली है, ये तो बहुत मजा आने वाला है. अभी देखते जाओ, समझ में आएगा क्या कहानी. हार्डनेस और स्ट्रेंथ, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, सब कहानी यहाँ पे
मैं आपको समझा दूंगा। अनपेड इलेक्ट्रॉन के ऊपर बहुत सवाल भी आते हैं, अच्छा सा सवाल भी दिया जाता है इसके ऊपर। देखो यहाँ पे 4:n s ऑर्बिटल में कितने दो 1 2 3 4 एंड 5, यहाँ पे कितना एक, ये तो आपको पता है। इसमें 1 2 1 2 3 4, यहाँ पे कितने मिल गए दो, क्योंकि आपको पता है हंस रूल तो याद है याद है। हंस रूल क्या बोलता है, इलेक्ट्रॉन की फिलिंग पहले कैसे होती है, ऑर्बिटल में सिंगल सिंगल और बाद में पेयरिंग। आप बस से आते जाते थे की नाही, तुम्ही कधी बसने प्रवास केलाय, केला असेल। बस मध्ये ज्यावेळेस आपण चढतो, मुलांनी केलाय सगळ्यांनी, त्यावेळेस सीट वरती बसताना कसं बसलो जातो, सिंगल सिंगल सिंगल। मुलं तर नेहमी सिंगल बसतात आणि नंतर पेरिंगची वाट बघतात, कोण माझ्या शेजारी बसणार। केलंय की नाही तुम्ही असं? अपडाऊन करत असताना जे मुलं अपडाऊन करत होते त्यांनी नेहमी हा केलेला असेल। फास्ट आतमध्ये बसायचं, बसमध्ये सीट पकडून ठेवायचं, कोण पेअरिंगला आहे ना। आता माहिती असतं आपल्याला ती व्यक्ती बसली पाहिजेत आपल्या शेजारी, केलंय ना, जाऊ द्या गेलं असेल तुम्ही। मग इथे पण तसंच आहे, पहिल्यांदा फिलिंग हंस रूल नुसार फिलिंग काय सांगते, क्योंकि इस एवरी ऑर्बिटल की एनर्जी, सब ऑर्बिटल की एनर्जी सेम रहती है, इतना तो पता है। तो इसलिए इसकी एनर्जी सेम, तो सेम है तो इसके साथ पेयर नहीं करेगा वो, नहीं करेगा। पेयरिंग एनर्जी तो ज्यादा होती है ना। यहां पे देखो, यहां पे क्या हो जाएगा 1 2 एंड 3 बन जाएगा। ओके, यहां पे क्या 1 1 2 3 4 एंड 5 बन जाएगा। यहां पे देखो 1 2 1 2 3 4 एंड 5 हो गए, क्योंकि डी में 5 है। यहाँ पे देखो 1 2 1 2 3 4 5 6 हो गए। यहाँ पे देखो 1 2, ये 2 इलेक्ट्रॉन्स है, 1 2 3 4 5 6 7। यहाँ पे देखो 1 2 1 2 3 4 4 5 6 7 8 हो गए, 8 हो गए। यहाँ पे देखो, यहाँ पे देखो 1 सिंगल रहेगा, यहाँ पे सिंगल कॉपर में 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हो गए 10 इलेक्ट्रॉन्स। यहाँ पे देखो 1 2, यहाँ पे 1 2 3 4 5 6 7 8 हो गया कि नहीं, 8 9 10 1 2 4, ओके हो गया। तो यहां से काउंट करना चाहेगा अनपेड इलेक्ट्रॉन, पहले कैसा फाइंड करना। यहां पे देखो एक ही अनपेड इलेक्ट्रॉन्स, अनपेड इलेक्ट्रॉन्स, तो यहां पे सिंगल इलेक्ट्रॉन्स है एक, यहां पे कितने इलेक्ट्रॉन्स है 2, यहां पे कितने इलेक्ट्रॉन्स है 3, यहां पे काउंट करो 1 2 3 4 5 6 इलेक्ट्रॉन्स हो गए। यहां पे तो 5 है, यहां पे 1 2 3 4 इलेक्ट्रॉन्स, यहां पे 3 इलेक्ट्रॉन्स, यहां पे 2 इलेक्ट्रॉन्स, यहां पे 1 और यहां पे 0। याद हुआ? देखो जरा नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन क्या क्या बोल रहा है। नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स, कितने अनपेड इलेक्ट्रॉन्स है इसके उस हिसाब से। नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स मिल रहे कि नहीं मिल रहे आपको? नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन समजले का कसे काढायचे? ओके, आता इथं सगळं समजतंय की ट्रान्झिशन मेटल मध्ये टोटल नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन कोणामध्ये स्कॅन्डियम एक, तर इथे लक्षात ठेवायचं नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स। यहाँ पे ये थोड़ा सा क्लीन कर देता हूं, यहाँ तक याद रहेगा।
नंबर ऑफ काय अनपेड इलेक्ट्रॉन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोवैलेंट बॉन्ड। जितना भी नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स ट्रांजिशन मेटल में बढ़ जाएंगे उतना उसका कोवैलेंट कैरेक्टर बढ़ जाएगा। बघा काय सांगितलंय, नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन जेवढे वाढतील तेवढं कोणतं कॅरेक्टर्स वाढणार, कोवैलेंट कैरेक्टर। तो देखो इसके ऊपर सवाल भी बन जाएगा। याच्यामध्ये एक प्रश्न तयार होणार, आता बघा प्रश्न तयार झाला काय, त्याच्यामधलं सगळ्यात जास्त कोणत्या इलेमेंटचं कोवैलेंट कॅरेक्टर असेल, कोणत्या मेटल, समजा तुम्हाला दिलं स्कँडियम, डिटेरियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, तो कौन सा क्रोमियम। क्यों, क्रोमियम के पास कितने इलेक्ट्रॉन्स अनपेड 6 इलेक्ट्रॉन्स है, तो क्रोमियम सबसे ज्यादा कोवैलेंट कैरेक्टर दिखाएगा। या तो हुआ। तो और भी एक देखो, ये याद रखो, थोड़ा सा मैं क्लीन करके चल रहा हूं, आगे देखो, आगे एक तो कंटिन्यूस हो गया। आता इथे जर हार्डनेस असेल, हार्डनेस जर घेतला, हार्डनेस किंवा और आपण असणार आहे स्ट्रेंथ ऑफ मेटल की स्ट्रेंथ भी इलेक्ट्रॉन के ऊपर, अनपेड इलेक्ट्रॉन के ऊपर ही डिपेंड है। तो याद रखो क्या, हार्डनेस और स्ट्रेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ अनपेयर्ड इलेक्ट्रॉन्स। कितने नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स है इसके ऊपर उसका हार्डनेस भी डिपेंड करेगा और स्ट्रेंथ भी डिपेंड करेगा। तो याद रखना, हायर नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स जेवढे जास्त अनपेड इलेक्ट्रॉन्स असतील, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आहे, तर काय असणार आहे, हायर नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स असतील तर काय असणार आहे, हार्ड मेटल किंवा त्याची स्ट्रेंथ, त्याची पॉवर सुद्धा कशी असणार आहे, ज्यादा असणार आहे। स्ट्रेंथ सुद्धा कशी असणार आहे, ज्यादा। जेवढा हार्ड असणार आहे तेवढा काय असणार आहे, ज्यादा असणार आहे। मग हार्डनेस अँड स्ट्रेंथ इज डिपेंड्स अपॉन द नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स। तो देखो कोपा, आता याच्यामध्ये सगळ्यात ज्यादा कोण हार्ड असणार आहे किंवा स्ट्रेंथ कोण असणार, क्रोमियम नंतर दुसरा असणार आहे, याच्यामध्ये त्याच्याच खालचा असतो, हा झाला 3D सिरीज मधला, हा असणार आहे 4D मध्ये असणार आहे मोलॅब्डिनम, किंवा 5D मध्ये असणार आहे डब्ल्यू माहिती सगळ्यांना, टंगस्टन। हे सगळे हार्ड मेटल असणार आहे। क्यों हार्ड है, क्योंकि इसके पास सबसे ज्यादा अनपेड इलेक्ट्रॉन्स है, सबसे ज्यादा अनपेड इलेक्ट्रॉन। जितने ज्यादा अनपेड इलेक्ट्रॉन होंगे उतनी उनकी हार्डनेस और स्ट्रेंथ भी बढ़ जाएगी। दिमाग लगा, तो इसके ऊपर भी सवाल बन जाएगा, इसके ऊपर एक सवाल बन जाएगा, इसके ऊपर भी एक सवाल बन जाएगा, इसके ऊपर भी एक सवाल बन जाएगा। काय क्वेश्चन बनेल, Which of the following metal is the very hard, powerful strength? ओके, तो यहां करना पड़ेगा आपको, क्या फाइंड करना पड़ेगा, जो भी मेटल दिया है उसमें कितने अनपेड इलेक्ट्रॉन्स है वही फाइंड करो। जितने अनपेड ज्यादा होंगे वो ज्यादा हार्ड चला जाएगा और स्ट्रेंथ भी उसकी ज्यादा हो जाएगी। इतना तो पता है, क्या क्या समझ में आ रहा है आपको, समझ में आया कि नहीं आया। और दोस मेटल्स आर वेरी हार्ड, सगळे जेवढे अनपेड इलेक्ट्रॉन ज्यादा ते मेटल सगळ्यात कसे असणार आहेत, हार्ड असतील, लक्षात ठेवा। त्यानंतर ऑन अदर हँड, आता बघा की इथे जर घेतलं तर हार्ड झालं,
आता याच्यामध्ये सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन्स आहे. तुम्ही जर झिंक बघितला, झिंक Zn असेल, Zn असणार आहे, किंवा दुसरं असणार आहे कॅडमियम असेल किंवा Hg असेल. या सगळ्यांमध्ये आता हे हा 3D 4D 5D, याच्यामध्ये झिंक मध्ये बोला किती इलेक्ट्रॉन्स आहेत. झिंक कसं असतं, सॉफ्ट, कारण अनपेड इलेक्ट्रॉन्स नाहीये, अनपेड इलेक्ट्रॉन्स अवेलेबल नाही. कॅडमियम, मर्क्युरी कशामध्ये, लिक्विड मध्ये. का तर त्याचं रीजन असणार आहे. दिमाग में आया. मेटेलिक कैरेक्टर में हम चलते चलते बहुत 2-4 अच्छे से सवाल बना के भी दे दिया और देखा भी कैसा सवाल बन सकता है. याद हुआ? ओके, यहां तक लिखो, एक बार लिख दो. चलो, मेटेलिक कैरेक्टर तक समझ में आया. तो नेक्स्ट पॉइंट हम कंटिन्यूस करेंगे, बॉइलिंग पॉइंट्स एंड मेल्टिंग पॉइंट्स. बॉइलिंग पॉइंट्स आणि मेल्टिंग पॉइंट. जनरली बॉइलिंग पॉइंट्स एंड मेल्टिंग पॉइंट व्हेरी हायर ऑफ ट्रान्झिशन मेटल. ट्रान्झिशन मेटलचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट जर घेतला तर खूप हाय आहे. आता बघा, आता इथे एक लक्षात ठेवायचं, ऑन गोइंग अक्रॉस द पिरियड मेल्टिंग पॉइंट फर्स्ट इंक्रीजेस. यहां देखो ग्राफिकल नेचर, मेल्टिंग पॉइंट टिटेनियम टू वेनेडियम इंक्रीज हो रहा है, वेनेडियम टू क्रोमियम इंक्रीज हो रहा है, इंक्रीजेस attain a maximum value आ गई, and the decreases as atomic number increase. फिर से डिक्रीज हो रहा है, ऐसा क्यों? तो याद रखना है, melting point and boiling point is directly proportional. Melting point and boiling point of transition metal is directly proportional to number of unpaired इलेक्ट्रॉन्स. अनपेड इलेक्ट्रॉन्स किती आहे त्याच्यावरती डिपेंड्स आहे. म्हणजे जेवढे अनपेड इलेक्ट्रॉन जादा असणार आहेत तेवढा तो. बट एक्सेप्शन आहे कोण? Mn मध्ये पहा, इथे आपल्याला माहिती आहे अनपेड इलेक्ट्रॉन किती आहेत, 2. इथे किती आहेत, 3. इथे किती आहेत बोला, व्हॅनेडियम मध्ये पाहिलं ना आपण. याचे किती मध्ये, स्कॅन्डियम मध्ये किती होता, 1 होता. स्कॅन्डियम खाली आहे. टिटॅनियम, व्हॅनेडियम याच्यामध्ये डायरेक्टली किती आहेत, 6. याच्यामध्ये किती आहेत, 5. याच्यामध्ये आहेत 4. याच्यामध्ये असणार आहे 3. याच्यामध्ये असणार आहे 2. याच्यामध्ये आहे 1. झिंक 1000 पेक्षा कमी आहे मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट. इथे आपण कोण बघतोय, मेल्टिंग पॉइंट बघतोय, कमी आहे. का तर इथे 0 अनपेड इलेक्ट्रॉन्स आहे. तर मग इथे लक्षात काय ठेवायचं, बट एक्सेप्शन कोण आहे, जनरल काय सांगतो, मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट ऑफ ट्रान्झिशन मेटल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. बट इथे एक एक्झाम्पल एक्सेप्शन मध्ये सांगणार आहे, याच्यावरती सीईटी ला प्रश्न येतो. एक्सेप्शन आहे कोण, जरी याच्यामध्ये Mn मध्ये 5 अनपेड इलेक्ट्रॉन असला तरी मेल्टिंग पॉइंट त्याचा आयरन पेक्षा किंवा कोबाल्ट पेक्षा, निकेल पेक्षा कमी आहे. त्याचं रिझन आहे, बट लो मेल्टिंग पॉइंट ड्यू टू देअर कॉम्प्लिकेटेड लॅटिक स्ट्रक्चर. या दोघांचं टेक्नेशियन आणि मॅंगनीजचं जे स्ट्रक्चर, लॅटिस स्ट्रक्चर आहे, लॅटिस स्ट्रक्चर कॉम्प्लिकेटेड आहे, त्याच्यामुळे त्याचा कमी प्रमाणामध्ये आहे, बाकीच्यांचा जादा असणार आहे. इथे लक्षामध्ये, म्हणजे जनरली परत ट्रेंड लक्षात ठेवायचा. जसा हार्डनेस लक्षात ठेवला त्याच कहाणीनुसार मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंटची बी कहाणी लक्षात ठेवायची. येते की नाही लक्षात सगळ्यांच्या? येते की नाही लक्षात? येते ना सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की काय काय कहाणी असणार आहे, कोणकोणती कहाणी असणार आहे, हार्डनेस काय सांगतोय, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट काय सांगणार आहे. ओके, लक्षात येते की नाही?
सगळ्यात कमी कोण असणार, स्कॅन्डियम, नंतर कोण असणार आहे ते झिंक. या दोघांचं, कारण झिंक मध्ये काय असणार आहे, 0 अनपेड इलेक्ट्रॉन्स, अनपेड इलेक्ट्रॉन्स. तर हे कसं असणार आहे, लो मेल्टिंग पॉइंट एंड क्या असणार है, बॉइलिंग पॉइंट. याद हुआ, क्योंकि इसमें कोवलेंट बॉन्डिंग नहीं होगी, कोवलेंट बॉन्डिंग नहीं होगी. यहां तो समझ में आया कि नहीं आया, सबको याद हुआ कि नहीं हुआ. आज जो भी पढ़ाया है मैंने, जेवढे जेवढे शिकवलेलं असणार आहे, जरा जरा पाठीमागे जाऊन व्यवस्थित बघा, लक्षात घ्या. इन शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायचं आहे कोणत्या प्रकारचा प्रश्न तयार होतोय. जेव्हा हे तुम्हाला समजेल त्यावेळेस सीईटी मध्ये कोणताही प्रश्न येऊ द्या, तो सॉल्व करायला अजिबात प्रॉब्लेम येणार नाही. थेअरी परफेक्ट पाहिजे. आता आपण सीटी प्रमाणे घेतोय, रेग्युलर लेक्चर नाही. रेग्युलर असेल तर आणखी आपण डीप, आणखी स्लोली जाऊ शकलो असतो, परंतु थोडंसं स्पीडली घ्यावे लागतंय, कारण का तुमची एक्झाम पण जवळ आलेली आहे. येते लक्षामध्ये. आणि जे माझ्या चॅनल्सवरती नवीन असणार आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, कारण का, आणि कमेंट्स मध्ये सांगायचंय मला काय कमी काय जास्त, आणखी काय चेंजेस हवा आहे का. चांगलं वाटलं तर कमेंट्स चांगल्या द्या, थोडं वाटलं बुवा आणखी सर चेंजेस करा तर त्या पद्धतीने कमेंट्स करा, काहीच अडचण नाही. निगेटिव्ह कमेंट्स केल्या तरी फरक पडत नाही. जेवढ्या तुम्ही निगेटिव्ह कमेंट्स येतील किंवा जेवढ्या चांगल्या कमेंट केल्या तर मला आणखी चढेल फुसल की घ्या सर तुम्ही चांगलं घेताय, चांगलं काहीतरी करताय असं वाटेल. पण ज्यावेळेस तुम्ही निगेटिव्ह कमेंट दाखवताल त्यावेळेस पण समजेल मला की आपण कुठेतरी कमी पडतोय, ते सुधारलं पाहिजेत. इथे लक्षामध्ये घरात राहा, कोरोनाशी लढा, तुम्ही सक्सेस मिळणार आहे. आणि लक्षात ठेवायचं ही एक संधी आहे. घरात बसवलं म्हणजेच काय, सांगितलंय बसा नाही, याच्यामधून काहीतरी बघा ना, घ्या, प्रेरणा घ्या, काहीतरी करा. म्हणजे हे लक्षात आलं पाहिजे, घरी बसून सुद्धा आपण सगळं काय करू शकतो. करा, आलेली संधी सोडायची नाही. प्रत्येक गोष्ट ही नेहमी चांगल्यासाठी होते, हे लक्षात ठेवायचं. दिमाग में रख के चलना. लक्षात येते तुमच्या, हे तर चालूच आहे. याच्यावरती मी क्वेश्चन पण देणार आहे, शेवटी एमसीक्यू पण घेणार आहे. चॅप्टर संपू द्या, खूप मस्त आहे. याच्यावरती येणारा प्रश्न चुकता कामा नये, एवढी जबाबदारी आपली. बस ओके, सांगितलेली कामं करत करा. धन्यवाद.